श्रीगणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय. काय झालं का? नाही सुरू कर. श्री नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. श्री जगदंबा माता की जय. काल आपण श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये आपण कार्तिकेय स्वामींनी अगस्ती मुनींना सांगितलेल्या कथा ऐकल्या. त्यामध्ये आपण सेमंतक मणी श्रीकृष्णांना मिळतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावर जो चोरीचा आळ येतो त्याच्या संदर्भातली कथा ऐकली. आणि दुसरी म्हणजे सुद्युम्न नावाचा जो राजा असतो तो त्याला एका वनात गेल्यामुळं त्या वनातल्या शापाचा परिणाम म्हणून मुलीच्या रूपात रूपांतरित व्हावं लागतं आणि मग त्यामुळं त्याची जी 1 महिना मुलगा आणि 1 महिना मुलगी अशा रूपात राहण्याची त्याची जी त्याला त्याच्यावर जी वेळ येते त्याच्यापासून वाचण्यासाठी जेव्हा वसिष्ठ मुनी तप करतात त्या वसिष्ठ मुनींच्या तपातून त्यांना आशीर्वाद मिळतो. आणि देवी भगवतीची कथा ऐकल्यानंतर त्यांचं तो जो त्यांना शाप मिळालेला असतो की 1 महिना मुलगी आणि 1 महिना मुलगा राहावं लागेल तर त्या शापातून त्यांची मुक्तता होती. देवी भगवतीची आराधना ते करतात आणि त्यांची त्या शापातून मुक्तता होती. असा देवी भगवतीचा महिमा आपण काल ऐकला. असाच महिमा आपल्याला आजही ऐकायला मिळणार आहे. सर्व पुराणांमध्ये अत्यंत महिमामय असं हे देवी भागवत पुराण आहे. वेदतुल्य पवित्र आणि पुण्यकारक असं हे पुराण आहे. पूर्ण भागवत ग्रंथ या भागवत ग्रंथ पठणाने भोग आणि मोक्ष मिळणारच आहे. पण देवी स्वतः यामध्ये सांगते की जरी पूर्ण तुम्हाला ऐकायला वेळ नसला तरी या देवीने स्वतः एक श्लोक सांगितलेला आहे. तो अर्धा श्लोक जरी म्हटला तरी तो पुण्यप्रद आहे असं हे देवी महात्म्य आपण ऐकत आहोत. ज्या घरामध्ये या ग्रंथाचं पूजन केलं जातं ते घर तीर्थ स्वरूप होतं आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांच्याही पापांचा नाश होतो. असा हा देवी भगवतीचा महिमा त्यांच्या कथेचा महिमा आपल्याला सांगितलेला आहे. हे भागवत ऐकणाऱ्या लोकांची कधीही दुर्गती होत नाही असं या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कोणतीही गोष्ट दुर्लभ राहत नाही. याच्या श्रवणाने पुत्रहीन व्यक्तीला पुत्र होतो, धनार्थीला धन मिळते, विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते आणि त्याची कीर्ती सगळ्या जगात पसरते असं या आपल्या श्रीमद देवी भागवत पुराणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. वंध्या स्त्री ज्या असतात किंवा काकवंध्या असतात किंवा मृतवंध्या असतात. काकवंध्या म्हणजे एक अपत्याला जन्म देऊन त्यानंतर त्या स्त्रीला अजून मुलं होत नाहीत तिला काकवंध्या म्हणतात. किंवा मृतवंध्या म्हणजे ज्या स्त्रीला प्रसवताच मूल मृत घोषित केलं जातं तर अशा स्त्रीला मृतवंध्या म्हणतात. तर अशा सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना अपत्य होत नाही किंवा एकच अपत्य आहे त्याच्यानंतर अपत्य होणार नाही म्हणून सांगितलेलं असतं किंवा ज्यांचं मूल हे जन्मताच मृत घोषित केलं जातं अशा सगळ्या स्त्रियांनी जरी हे श्रीमद देवी भागवत पुराण ऐकलं श्रवण केलं तर त्यांना अतिशय उत्तम अशी संतती प्राप्त होते असा या देवी भागवताचा महिमा सांगितलेला आहे. हे पुराण सारस्वत कल्पामधलं आहे असं याच्यामध्ये उल्लेख आपल्याला आढळतो. आपण जे कृष्णाचं भागवत जे आपण बघतो ते
24 अवतारांची जी महिमा आहे त्याच्यामध्ये सांगितलेले अवतारांची कथा सांगितलेली आहे. त्या भागवताचा उल्लेख पाद्मकल्पामध्ये येतो, पण हे देवी भागवत जे आहे याचा सारस्वत कल्पामध्ये याचा उल्लेख आढळतो. असं आपल्याला हे देवी भागवत आपल्याला काल आपण जे ऐकलं त्याच्या पुढची कथा अगस्ती मुनींना कार्तिकेय स्वामी सांगत आहेत. अतिशय अशी विलोभनीय अशी कथा ही आहे, तर आपण सगळेजण ती ऐका. ते सांगतात कार्तिकेय मुनी की ऋत्वाक नावाचे एक महान बुद्धिसंपन्न असे ऋषी होते. रेवती नक्षत्राच्या गंडांत योगामध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचा त्यांनी सगळे त्यांचे जे विधी असतात, जातकर्म म्हणतो आपण त्याला, तर ते जातकर्म किंवा उपनयन वगैरे म्हणजे मुंज वगैरे सगळे ते विधी त्यांनी संपन्न केलेले आणि अतिशय आनंदाने ते त्या मुलाबरोबर राहत होते. पण झालं असं की जेव्हा त्या मुलाचा जन्म झाला तेव्हापासूनच या ऋषींच्या घरामध्ये काहीतरी आजारपण येणं किंवा काहीतरी यांना त्रास होणं, काहीतरी एकदम अचानक क्रोध येणं, अशा गोष्टी घडायला लागल्या. थोडे दिवस त्यांना या गोष्टी बद्दल काही असं फारसं वाटलं नाही, पण नंतर त्यांना असं जाणवायला लागलं की हे काहीतरी विपरीत होतंय आणि तो जो मुलगा आहे तो पण अतिशय दुर्मतीचा आहे असं त्यांना वाटलं, की त्याची मती जी आहे, त्याची बुद्धी जी आहे ती काही चांगली नाहीये असं त्यांना दिवसेंदिवस जो मुलगा त्यांचा वाढत होता त्या मुलाला बघून त्यांना असं वाटायला लागलं. आणि एक दिवशी तर असं झालं की त्या ऋषींच्या मुलांनी एका मुनीच्या पत्नीचं हरण केलं आणि मग त्यावर मात्र त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि त्या दुर्बुद्धी अशा मुलावर त्यांनी जरा काहीतरी शिक्षा वगैरे करावी असं त्यांनी विचार चालू केला. आणि आता अतिशय दुःखी झाले ते मनाने आणि की आता हा असा कुपुत्र आपल्याला मिळाला याचं त्यांना अतिशय वाईट वाटायला लागलं. मग ह्या कुपुत्राचं जे सगळं वर्तन आहे ते बघून त्यांचे ते आईवडील दोघंही दुःखी कष्टी राहायला लागले आणि असं वाटायला लागलं की आपल्याला ह्या नरक यातनाच आपल्याला हा मुलगा देतोय अशी त्यांची अवस्था झाली. याच्यापेक्षा मी जर पुत्रहीन राहिलो असतो तर बरं झालं असतं असं त्या मुनींना आणि त्या मुनींच्या पत्नींना सदैव वाटायला लागलं. कारण जो कुपुत्र असतो त्याच्यामुळं वंश नष्ट होऊन जातो आणि जी एखादी पत्नी असते जी अशी जीवन तिचं जर असं ती त्रास देत असेल तर तिच्यामुळं जीवन नष्ट होतं किंवा एखादं जेवण जर आपल्याला एखाद्या दिवशी चांगलं मिळालं नाही तर त्याच्यामुळं आपला दिवस व्यर्थ जातो किंवा एखादा मित्र जर आपल्याला असा जर वाईट बुद्धीचा मिळाला तर आपल्याला त्या मित्रापासून काहीच सुख मिळत नाही. अशा प्रकारचं आपलं आयुष्य असल्यासारखं असतं. त्याच्यामुळं हा कुपुत्र जो आहे तो तर वंश नष्ट करणाराच असतो असं त्या मुनींना सतत वाटायला लागतं. आणि मग त्या मात्र त्या एक दिवशी ते असे उद्विग्न होतात आणि गर्ग ऋषी म्हणून जे आहेत, गर्ग मुनी ज्यांनी भगवान श्रीकृष्णांचं नामकरण विधी केला असा उल्लेख आहे, तर त्या गर्ग मुनींच्या घरी ते जातात आणि म्हणतात की ही माझ्या मुलाची पत्रिका, जरा तुम्ही ही पत्रिका बघा आणि माझा हा मुलगा जो आहे हा असा का वागतो, याला काय कारण आहे. मी तर याचं सगळं जातकर्म किंवा मुंज वगैरे सगळे विधी मी तर अतिशय व्यवस्थित केलेले आहेत आणि याचं फळ म्हणून मला हा मुलगा विद्यासंपन्न होईल किंवा तो जरा काहीतरी शिक्षण वगैरे शिकून आपले हे सगळे वेद धर्म जे आहे ते शिकेल असं मला वाटलं होतं, पण याचं कर्म सगळं विपरीत होत आहे असं दिसतंय. तर तुम्ही जे आहे ते याचं भविष्य बघून मला असं का झालं याचं भूतकाळ पण मला सांगा आणि याचा भविष्यकाळ पण मला सांगा, कारण आम्ही दोघंही पती पत्नी या मुलापासून अतिशय त्रस्त आहोत असं ते गर्ग मुलींसमोर जातात आणि त्यांना सगळी ही गोष्ट त्यांची कथन करतात. मग त्यावेळेस थोडा वेळ घेऊन थोडंसं ध्यान लावून गर्ग मुनी बघतात आणि म्हणतात की अरे तुझा याच्यामध्ये काहीही दोष नाही, त्याच्या आईचाही काही दोष नाहीये, तुझाही काही दोष नाहीये. दोष आहे तर तो ज्या नक्षत्रावर जन्मला त्या नक्षत्राचा दोष आहे. आता मग हे नक्षत्र कोणतं आहे तर रेवती नक्षत्र म्हणून त्यांनी सांगितलं आहे. त्या रेवती नक्षत्राचा अंतिम भाग गंडांत योग जो असतो त्या गंडांत योगामध्ये हा जन्मला असल्यामुळे हा असा दुराचारी बालक तुझ्या पोटी जन्मला आहे असं ते गर्गमुनी सांगतात.
या अशुभ वेळेमध्ये हा जन्म झालेली मुलं ही अशीच दुःख देणारी असतात. त्यामुळं तुझं काही चुकलेलं नाहीये किंवा तुझ्या पत्नीचंही काही चुकलेलं नाहीये. आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल असं ते ऋषी जेव्हा विचारतात तेव्हा ते म्हणतात की तू जगदंबा कल्याणी अशी दुर्गा देवी जी आहे त्या दुर्गा देवीची तू आराधना केली पाहिजेस आणि मग त्यावेळेलाच तुला याच्यातून थोडासा काहीतरी सुटकेचा मार्ग दिसेल असं ते गर्गमुनी सांगतात. मग हे ऋत्वाक मुनी जे आहेत यांना अतिशय राग येतो की मी इतकं सगळं माझं व्यवस्थित आयुष्य माझं सगळं जे आहे ते सगळं वेद पुराण पठण करण्यामध्ये माझा कोणताही वेळ म्हणजे 3 काळ संध्या असो किंवा 1 वेळ जेवण असो असं सगळं माझं आयुष्य दान धर्म जे काही आहे ते मी अतिशय नित्य नियमाने आणि परमेश्वराला अगदी त्यांचं स्मरण करून मी करतो तरी सुद्धा हे असं झालेलं आहे आणि हे रेवती नक्षत्राच्या प्रभावामुळं हे झालेलं आहे. तर मी आज रेवती नक्षत्राला शाप देतो असं म्हणून ते अतिशय रागाने त्या रेवती नक्षत्रालाच शाप देतात आणि मग सगळ्यांच्या समोर ते रेवती नक्षत्र जे आहे ते कुमुद नावाचा पर्वत असतो, कुमुद पर्वत, त्या पर्वतावर ते खाली पडतं. तर रेवती नक्षत्र त्या कुमुद पर्वतावर पडल्यामुळं त्या पर्वताला रैवतक असं म्हटलं जातं. रैवतक पर्वत जो आहे त्या पर्वतावर ते रेवती नक्षत्र जे आहे ते आकाशातून खाली निखळून पडतं आणि मग त्याच्यानंतर ह्या मुनींचा राग शांत होतो आणि मग ते सगळी ती पूर्ण देवी भगवतीची जी आहे ती आराधना वगैरे करतात आणि त्यांना त्याच्यापासून सुख सौभाग्य प्राप्त व्हायला लागतं हळूहळू. इकडं काय होतं, हा जो हे जे रेवती नक्षत्र जे पर्वतावर पडलेलं असतं तर त्या नक्षत्राच्या तेजातून एक मुलीचा जन्म होतो आणि ती मुलगी अतिशय अनुपम लावण्यवती अशी होती. ती जेव्हा चालायला लागती तेव्हा दुसरी लक्ष्मीच चालत आहे की काय, महालक्ष्मीच चालत आहे की काय असं सर्वांना वाटायला लागतं. इतकी ती सुंदर आणि विलोभनीय अशी ती मुलगी असते. तर त्या पर्वतावरच प्रमुच नावाचे ऋषी राहत असतात आणि मग त्यांना ती जी रेवती जिथं पडलेली असते ते छोटं बाळ ते घेतात आणि ते तिला आपल्या आश्रमामध्ये नेऊन वाढवतात आणि मग ती जे नक्षत्रापासून निर्माण झालेली मुलगी तिचं नाव रेवती असं ठेवतात आणि ती त्यांच्या आश्रमामध्ये एका त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखीच ती तिथं छान हळूहळू वाढायला लागती. करत करत ती कन्या मोठी होती आणि मग आता साहजिकच आपल्या तरुण मुलीला बघून त्या प्रमुच ऋषींच्या मनामध्ये या कन्येच्या लग्नाबाबत विवाहाबाबत विचार यायला लागतात. आता हिला असा धर्मपरायण बलशाली वीर आणि असा अपराजय असा राजा आपल्याला कुणीतरी मिळायला हवा की जो आपण त्याच्या हातात आपण या मुलीला अर्पण करू आणि आपण आपलं पुढचं आयुष्य शांतपणे घालवू असा विचार ते करायला लागतात. आणि त्यासाठी ते काय करतात की एका त्यांची जी अग्निशाळा जी असती त्या अग्निशाळेमध्ये जाऊन त्या अग्नीची स्तुती करायला लागतात आणि मग त्यावेळेला तिथं अग्नी प्रगट होतो आणि तो त्या मुलींना सांगतो की काही काळजी करू नकोस, राजा दुर्मद जो आहे तो या रेवतीचा स्वीकार करेल आणि तू निर्धास्तपणे तुझी जी मुलगी आहे ही शुभलक्षणी मुलगी रेवती तर तिचं हात तू त्या दुर्मद राजाचा हाती तू त्याच्या हाती तिला सोपव असं म्हटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. आणि मग त्याच वेळेला नेमका हा दुर्दम राजा जो असतो तो शिकारीसाठी म्हणून वनामध्ये हिंडत या प्रमुच ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला असतो आणि मग तिथं ती रेवती कन्या असती ती बसलेली तर तिला तो पाहतो आणि म्हणतो, हे प्रिये तू मला पाणी देऊ शकशील का, मला जरा तहान लागली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आश्रमातले जे ऋषी आहेत या ऋषींना मला नमस्कार करायचा आहे, प्रमुच ऋषी, तर ते कुठं भेटतील तेही तू सांगशील काय असं तो तिला प्रार्थना करतो. त्यावेळेला ती म्हणते की माझे वडील जे आहेत ते अग्निशाळेमध्ये गेलेले आहेत आणि तुम्हाला तिथे ते निश्चित गाठ पडतील. म्हटल्यानंतर तो राजा जो आहे दुर्दम राजा तो अग्निशाळेमध्ये जातो आणि तिथं त्या प्रमुच ऋषींना पाहिल्यावर त्यांच्या चरणांवर नमस्तक ठेवून त्यांना नमस्कार करतो आणि मग
प्रमुख ऋषींना अतिशय आनंद होतो. ते म्हणतात की आत्ताच आपण याच्याबद्दल बोललेलो होतो आणि हाच राजा आपल्या समोर आलेला आहे. तर त्याला बसायला देतात, पाणी देतात, त्याची विचारपूस करतात, त्याला विचारतात की तुझं राज्य सगळं ठीक आहे ना, तुझ्या राज्यात काही दुष्काळ म्हणा किंवा काही त्रास असं तुला नाहीये ना, तुझे बाकीच्या बायका तुझ्या ठीक आहेत ना, तुझी एक बायको तर माझ्याजवळ आहे आणि ती तर ठीकच आहे, हे मला माहितीये, तिच्याबद्दल काही मी बोलणार नाही, पण बाकीच्या तुझ्या बायका ठीक आहेत ना. असं म्हणल्यानंतर त्या राजाला असं, दुर्गम राजाला असं वाटतं की अरे च्या, माझी एक पत्नी इथं आहे, असं कसं काय शक्य आणि मला कसं काय माहिती. तो राजा म्हणतो की मुनिवर, तुम्ही म्हणताय हे बाकी सगळं ठीक आहे, माझ्या राज्यामध्ये सगळी म्हणजे सुबत्ता आहे आणि सुका आहे सगळा, परंतु तुम्ही आता जे वाक्य बोललात की तुम्ही माझी एक पत्नी तुमच्या जवळ आहे, हे कसं काय शक्य आहे. तर ते म्हणतात अरे हो, खरंच आत्ताच अग्निदेवाने मला सांगितलं की माझ्याजवळ माझी जी कन्या आहे रेवती, तर ही तुझीच पत्नी आहे आणि तिला तुझ्या हातामध्ये तिला द्यायला सांगितलेलं आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो अहो नाही हो, मी तरी सहज तिला प्रिय असं म्हटलेलं होतं, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही असा वाईट हेतू नव्हता की ती माझी पत्नी व्हावी किंवा मी तिला पत्नी म्हणून स्वीकार करून घेऊन जावं वगैरे, असं माझ्या मनात काहीच नव्हतं. मी फक्त सहज तिला एक आदरार्थक असं प्रिय असं म्हटलेलं होतं. तर ते म्हणतात नाही नाही, तू असं काही संकोच तर करूच नकोस आणि हे स्वतः अग्निदेवाने मला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं तू या माझ्या मुलीचा स्वीकार कर आणि तू तिला पत्नी स्वरूपात तुझ्या राज्यामध्ये अवश्य घेऊन जा. तुला याच्यामध्ये कोणीही काहीही म्हणणार नाही किंवा तुझं याच्यामध्ये काही अपकीर्ती होणार नाही. असं म्हटल्यानंतर तो राजा थोडासा शांत होतो आणि ठीक आहे म्हणतो, आता तुम्ही असं म्हणतायत तर तुमची आज्ञा शिरसावंद्य, असं म्हणून तो राजा दुर्दम आणि रेवती यांचं लग्न ठरतं. आणि मग लग्न ठरल्यानंतर ही जी रेवती कन्या असती ती म्हणती की मुनीवर म्हणती, बाबा म्हणती की तुम्ही माझं लग्न जे आहे ना हे रेवती नक्षत्रावरच करायचंय. मग ते ऋषी असतात ते जरा थोडे आश्चर्यचकित होतात. अरे ते म्हणतात रेवती नक्षत्र तर आकाशामध्ये नाहीच आहे ना, ते त्या ऋत्वाक ऋषींच्या शापामुळे ते खाली पडलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं ते नाहीच आहे. तर ते म्हणतात की ऋत्वाक मुनीच फक्त शाप देऊ शकतात का, तपश्चर्या करू शकतात का, आपणही तपश्चर्या केलेली आहे, आपणही तेवढे सक्षम आहात, तर तुम्ही तुमच्या तपबळाने ते नक्षत्र पुन्हा आकाशामध्ये स्थित करा आणि त्याच नक्षत्रावर माझं तुम्ही लग्न लावून द्या. असं म्हटल्यानंतर त्या ऋषींनाही ते म्हणतात ठीक आहे, आता मुलीची इच्छा म्हणून ते पुन्हा तपश्चर्याला बसतात आणि त्यांच्या तपोबळाने ते रेवती नक्षत्र पुन्हा त्या आकाशामध्ये स्थिर करतात. आणि मग त्याच नक्षत्रावर त्यांच्या मुलीची जी इच्छा असती त्याप्रमाणे त्या नक्षत्रावरच राजा दुर्दम आणि ही राणी जी कन्या आहे रेवती, तर त्यांचा विवाह संपन्न होतो. विवाह संपन्न झाल्यानंतर ते मुनी जे असतात प्रमुख मुनी, ते म्हणतात की तुला काय वर पाहिजे, तू माझ्या एका शब्दा खातर कशाचीही कुठल्याही प्रकारचं मागं पुढं न बघता तू माझ्या एका शब्दा खातर माझ्या मुलीला स्वीकार केलंस, तर तुला आता काय वर देऊ मी, तुला काय हवंय. तो राजा म्हणतो मला तरी सगळं आतापर्यंत सगळं सुबत्ता आहे, राज्य माझं छान चालू आहे, आता मला असं वाटतंय की मला जर मुलगा झाला तर तो मन्वंतराचा अधिपती व्हावा, असा मला आशीर्वाद द्या. असं म्हटल्यानंतर ते मुनी तथास्तु म्हणतात आणि त्याला सांगतात की तू जर हे देवी भागवत पुराण आहे हे जर वाचलंस आणि ते 5 वेळा वाचलंस तर तुला होणारा मुलगा हा मन्वंतराचा अधिपती होईल. आणि मग हा आशीर्वाद त्याला मिळाल्यामुळं राजा आणि रेवती दोघंही अतिशय आनंदित होतात आणि त्यांच्या राज्यामध्ये ते निघून जातात. जेव्हा राज्यामध्ये जातात त्यावेळेला सगळ्या प्रजाचे सगळे त्यांची जी प्रजा असते त्या सगळ्यांना आनंद होतो आणि ते त्या राजा राणीचं स्वागत करतात. आणि त्या स्वागतानंतर असं होतं की ते अतिशय आनंदाने तिथे त्यांचं राज्य करायला लागतात. एकदा असं होतं की तिथं लोमश मुनी तिथं त्या भेटायला म्हणून, राजाला भेटायला म्हणून येतात. आणि मग तो राजा त्या लोमश ऋषींना बघून त्यांना असं आठवण येते त्याला की अरीच्या आपल्याला 5 वेळा देवी भागवत श्रवण करायला सांगितलेलं आहे आपल्या
पत्नीच्या रेवतीच्या वडिलांनी म्हणजेच त्या प्रमुच ऋषींनी, तर ते लोमश ऋषींना प्रार्थना करतात की मुनिवर, तुम्ही जर आता इथं आलाच आहात तर मला एक मदत करा की 5 वेळा मला देवी भागवत जे आहे अतिशय दुष्प्राप्य आहे, हे सहजासहजी कोणालाही ऐकायला मिळत नाही असं म्हणतात, तर ते तुम्ही मला ऐकवा अशी प्रार्थना करतात. आणि मग एक छानसा दिवस बघून, शुभ दिवस बघून ते लोमश ऋषी अनुष्ठान करतात. 5 वेळा त्या राजाला देवी भागवत जी कथा आहे ती ऐकवतात. आणि त्यानंतर मग एका शुभ समयावर रेवतीला दिवस जातात आणि रेवती गर्भवती होती आणि तिच्या पोटी जो मुलगा होतो त्या मुलाचं नाव ते रैवत म्हणून ठेवतात. हा मुलगा अतिशय तेजस्वी असतो. त्याच्यानंतर सगळ्या विद्यांचं तो ग्रहण करतो, धर्मपरायण असतो, अस्त्र शस्त्र या सगळ्या कलेंमध्ये तो पारंगत असतो, धर्माचं पालन करणारा असतो आणि धर्मात्मा असतो, धर्मवक्ता असतो. असा तो अतिशय तेजस्वी आणि वेदांचं अध्ययन करणारा असा तो रैवत नावाचा राजा तिथं त्याला मन्वंतराचा अधिपती म्हणून त्याला धर्मपूर्वक त्याची पृथ्वीवर शासन करण्यासाठी नियुक्ती केली जाते. अशा प्रकारे हा श्रीमद देवी भागवताचा हा पाठ जो आहे तो 5 वेळा त्यांनी श्रवण केल्यामुळे त्यांच्या या मन्वंतराधिपती असलेल्या मुलाचा जन्म झालेला आहे आणि तो खरंच मन्वंतराधिपती पण पुढे रैवत म्हणून तो आपल्याला नावारूपाला आलेला आपल्याला कळतं. तर अशी ही देवीची कथा जो कोणी श्रद्धापूर्वक श्रवण करेल किंवा पाठ करेल त्याला सगळी सुख, सगळे भोग प्राप्त होतील आणि सगळ्यात शेवटी अंती त्याला मोक्षही मिळेल असं स्वतः देवीनी या आपल्याला भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर अशी ही देवी भागवतची कथा, हे आजपर्यंत आपण आतापर्यंत हे महात्म्य ऐकलं. हे देवी भागवत जे आहे त्याचं महात्म्य आपण ऐकलेलं आहे. त्या महात्म्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की याचा अधिकारी कोण आहे किंवा हे कोणी ऐकावं, कधी ऐकावं, असे जे काही प्रश्न आहेत ते सूत मुनींना तिथे जमलेले ऋषीगण सगळे विचारतात. त्यावेळेला ते म्हणतात की याची अशी काही वेगळी अशी काही हे नाहीये, तिथी किंवा वार असं काही नाहीये. तुम्ही सगळ्या हे 4 नवरात्री जे आहेत, शारदीय नवरात्र म्हणतो आपण, जे अश्विन महिन्यामध्ये आपण सगळेजण साजरं करतो ते, किंवा आषाढ नवरात्र, माघ नवरात्र, ह्या सगळ्या नवरात्रांमध्ये तुम्ही याची कथा श्रवण करू शकता 9 दिवस, किंवा कोणत्याही दिवशी जो दिवस शुभ असेल त्या शुभ दिवशी तुम्ही याची कथा ऐकू शकता. याचे अधिकारी, ऐकणारे अधिकारी म्हणजे तर ज्यांना कुणाला प्रेम आहे देवीबद्दल ते लोक हे नक्कीच ऐकू शकतात. ज्यांना सगळे नियम आणि बंधनं पाळून ज्यांना ऐकायचंय त्यांना तर देवी अवश्य प्रसन्न होते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परस्त्री, परधन, ब्राह्मणांचं धन असं जे कोणी घेतं त्या लोकांनी मात्र ही कथा ऐकू नये. त्याच्यानंतर विप्रदोषी, पतित, संस्कारहीन, चांडाळ, यवन, अंत्यज, त्याच्यानंतर रजस्वला स्त्री आणि ज्यांना वेदाबद्दल किंवा देवाबद्दल प्रेम नाहीये अशा लोकांनी ही कथा ऐकू नये असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे जे देवी भागवत आहे हे श्वेतकुष्ठी, कुष्ठी लोक किंवा क्षयरोगी, अभागा, पापी, दरिद्री, संतानहीन अशा ज्या लोकांनी जर हे ऐकलं तर मात्र त्यांना या सगळ्या त्यांच्या रोगातून मुक्तता होते. मूल होत नसेल तर मूल होतं, पण हे भक्तिपूर्वक त्यांनी श्रवण करायला हवं. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे ऐकत असताना तुम्ही कधीही वेदांची, गायी, ब्राह्मण, गुरु, स्त्री, राजा, महापुरुष, देवता, देवभक्त यांची कधीही निंदा करू नका किंवा
निंदा चालत असेल तर ती निंदा ऐकूही नका. जिथं निंदा होते तर तिथं आपण प्रतिकार करायला हवा, आणि आपण जर प्रतिकार करू शकत नसू तर आपण तिथून निघून जायला हवं. ती निंदा आपण ऐकायची नाहीये असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याचं उद्यापन करताना तुम्ही ब्राह्मणांना दान द्या, भोजन पंक्ती घाला, कुमारिकांची पूजा करा, सवाष्णींची ओटी भरा. अशा प्रकारे तुम्ही याची समाप्ती करून जो कोणी ब्राह्मण सांगणारा असेल किंवा जे कोणी व्यासपीठावर बसले असतील त्यांचा तुम्ही अवश्य मान सन्मान करा. उगीच तर्क वितर्क करत राहू नका. आणि जर तुम्ही असं जर तर्क वितर्क करत राहिलात हे ऐकून हे असं कसं, मग ते नक्षत्र खाली पडलं म्हणजे ते खरंच कसं पडलं, मग त्यातनं मुलगीच कशी निर्माण झाली, हे असे तर्क वितर्क म्हणतात ह्याला. तर हे असे तर्क वितर्क तुम्ही करू नका. कारण जे असे तर्क वितर्क करणारे लोक आहेत यांना एकतर गाढवाची योनी प्राप्त होते किंवा ते बेडकाच्या योनीला जातात असं म्हटलेलं आहे. हे पुराण जे आहे हे पापनाशिनी असं आहे आणि हे आपले जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट करतं. त्यामुळे हे पुराण नक्की ऐकावं. हे जर घरात जरी ठेवलं तरी अतिशय पुण्यवंत असं ते घर पण होतं आणि त्या घरातल्या लोकांचीही पाप नष्ट होतात असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे महापुराण अत्यंत निर्मल आहे आणि हे ब्राह्मणांचं अतिशय अमूल्य असं धन आहे. हे धर्मपुत्र नारायण यांनी ह्याच्यामध्ये धर्माचं वर्णन केलेलं आहे आणि भगवती देवीची महिमा याच्यामध्ये गायली गेलेली आहे. ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र असे सगळे देवता, सगळे ऋषी या भगवतीची आराधना करतात आणि या भागवताचं श्रवण करतात. म्हणून हे जे देवी भागवत आहे असं देवी भागवत ह्याची कधी निंदा करू नका आणि त्याचा मान सन्मान ठेवा असं या भागवतामध्ये आपल्याला, या ग्रंथामध्ये आपल्याला हा ग्रंथ सांगत आहे. तर झालेली ही सेवा आपण भगवतीच्या चरणी अर्पण करू आणि आपण देवीचा स्तुतिपाठ जो आहे तो म्हणूया. नमस्ते शरण्ये शिवे सानुकंपे, नमस्ते जगद्व्यापिके विश्वरूपे, नमस्ते जगद्वन्द्य पादारविन्दे, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, नमस्ते जगच्चिन्त्यमानस्वरूपे, नमस्ते महायोगिनी ज्ञानरूपे, नमस्ते सदानन्दरूपे, नमस्ते सदानंद रूपे, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, अनाथस्य दीनस्य तृष्णातुरस्य भयार्तस्य भीतस्य बध्यस्य जन्तो, त्वमेका गतिर्देवि निस्तारकर्त्री, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, अरण्ये रणे दारुणे शत्रुमध्ये, नले सागरे प्रान्तरे राजगेहे, त्वमेका गतिर्देवि निस्तार नौका, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, अपारे महादुस्तरे अत्यन्तघोरे, विपत्सागरे मज्जतां देहभाजां, त्वमेका गतिर्देवि निस्तार हेतुर्, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, नमश्चण्डिके चण्ड दुर्दण्ड लीला, समुत्खण्डिता खण्डिता शेषशत्रो, त्वमेका गतिर्देवि निस्तार बीजं, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, त्वमेवाघ्रभावाधृता सत्यवादिर्, न जाता जितक्रोधनात् क्रोधनिष्ठा, इडा पिङ्गला त्वं सुषुम्ना च नाडी, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, नमो देवि दुर्गे शिवे धीमनादे, सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे, विभूतिश्चची कालरात्रि सती त्वं, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, शरणमसि सुराणां सिद्धविद्याधराणां, मुनिमनुजपशूनां दस्युभिस्त्रासितानां, नृपतिगृहगतानां व्याधिविपीडितानां, त्वमसि शरणमेका देवि दुर्गे प्रसीद,
त्वमसि शरणमेका देवी दुर्गे प्रसीद. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपायै त्रिगुणात्मिकायै दुर्गायै नमो नमः. करचरण कृतं वा कायुजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा अर्पण करू आणि उद्या आपण याच वेळेला पुन्हा पुढची कथा ऐकण्यासाठी